नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मराठी ऑटोलोने आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण तुमच्यासाठी आणलेली आहे रॉयल एनफील्डची नवीन लॉन्च झालेली क्युरिला 450. ही जी मोटरसायकल तुम्ही पाहताय, ही मोटरसायकल तुम्ही रॉयल एनफील्ड हिमालयन 450च्या बेसवरती ही गाडी तयार झालेली आहे. तर या गाडीमध्ये तुम्हाला सेम तेच इंजिन पाहायला मिळतं, तीच चासी पाहायला मिळते आणि त्यातल्याच बऱ्याच काही गोष्टी 450 मधल्या हिमालयन मधल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला देखील मिळतात. तर सर्वात पहिल्यांदा आपण ओव्हरऑल डिझाईनची गोष्ट तुम्हाला सांगतो. म्हणजे डिझाईन गाडीचं कसं आहे, गाडीचे कलर कॉम्बिनेशन कसे आहेत. तर गाडीचं जे डिझाईन आहे अतिशय सुंदर, एक स्पोर्टी अर्बन क्रुझर गाडीचं डिझाईन केल्यासारखं, गाडीचं एक स्ट्रीट नेकेड मोटरसायकल सारखं डिझाईन केलेलं आहे. आणि जर का गाडी तुम्ही कलर तरी पाहता, अतिशय सुंदर कलरची गाडी तुम्ही ते पाहू शकता. आपल्यासमोर जी गाडी आता ही येल्लो कलरमध्ये गाडी तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये काही जांभळ्या कलरचे ग्राफिक्स तुम्हाला पाहायला मिळतं आणि अतिशय सुंदर योग्य पद्धतीचं ग्राफिक्स गाडीवरती दिलेलं आहे. गाडी अतिशय सुंदर गाडी दिसत आहे आता. गाडीचा रोड प्रेझेन्स जर तुम्ही पाहिलं तर गाडी अतिशय एकदम भारी दिसणार आहे रोडवरती. गाडीवरती हंटरपेक्षा खूप जास्ती चांगली दिसणार आहे, कारण हंटर छोटी शॉर्ट गाडी आहे आणि ही जी आहे गुरेला 450 ही थोडीशी लांब गाडी आहे आणि मोठी पण आहे. याचे टायर साईज वगैरे तेवढे ते थोडेफार थोडासा फरक आहे, 19-20, पण गाडी ओव्हरऑल हंटरपेक्षा खूप चांगली दिसते. तर ह्या गाडीची तुम्हाला प्राईस सांगतो. गाडीची प्राईस जाते जवळपास 2,95,000च्या आसपास आणि हंटरची प्राईस जाते जवळपास 2,10 पर्यंत. तर गाडीच्या दोन प्राईसमध्ये बराच फरक आहे. पण ही जी गाडी आहे 100 सीसी जरी जास्त असतील किंवा थोडेफार जास्त असतील, तर याचा जो लुक आहे तो खूप जास्त वेगळा गाडीचा लुक तुम्ही या गाडीमध्ये पाहू शकता. तर गाडीमध्ये तुम्हाला पुढे पाठीमागे ट्यूबलेस टायर्स मिळतील. गाडीमध्ये तुम्हाला 17 इंचेसचे व्हील मिळून जातील. पुढे जवळपास तुम्हाला 120-60-17चा टायर मिळतो आणि पाठीमागे 160-60-17चा टायर मिळतो. तर हे दोन्ही ट्यूबलेस टायर विथ अलाय व्हील तुम्हाला मिळणार आहेत. गाडीमध्ये तुम्हाला ड्युअल चॅनल ABS मिळतं. पुढे तुम्हाला 310 mm डिस्क ब्रेक मिळतो. पाठीमागे 270 mm डिस्क ब्रेक मिळतो. आणि ही जी गाडी आहे याचं वेट थोडंसं जास्त आहे. 185 किलो गाडीचं वेट आहे. ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे. 170 mm चा आसपास ग्राउंड क्लिअरन्स गाडीला मिळतो. गाडीची जी सीट हाईट आहे 700 mm ची सीट हाईट गाडीमध्ये आहे. म्हणजे नॉर्मल 5.5 फुटाचे लोक पण या गाडीवरती बसू शकतात, काही अडचण येणार नाही. या गाडीमध्ये तुम्हाला जे इंजिन मिळतं, तर या गाडीमध्ये तुम्हाला लिक्विड कूल्ड इंजिन मिळतं. जर सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 29.47 BHPचा पॉवर भेटणार आहे आणि 40 न्यूटन मीटरचा टॉर्क भेटणार आहे. या गाडीमध्ये तुम्हाला 6 गिअर पाहायला मिळतात आणि ही गाडी जवळपास 30 ते मॅक्सिमम 35च्या आसपास फ्युल इकॉनॉमी तुम्हाला देऊ शकते. तर या गाडीचा जो फ्युअल टँक आहे तो थोडासा स्लिम असा डिझाईन करण्यात आलेला आहे. तर गाडीचा फ्युअल टँक ही छोटा आहे, खूप जास्त मोठा नाहीये. या गाडीमध्ये तुम्हाला फक्त 11 लिटरचा फ्युअल टँक बघायला मिळतो आणि हंटरमध्ये तुम्हाला जवळपास 13 लिटरचा फ्युअल टँक पाहायला मिळतो. तर हंटरपेक्षा नक्कीच याचा फ्युअल टँक कमी आहे. जवळपास 11 लिटरचा तुम्हाला फ्युअल टँक पाहायला मिळतो. जवळपास 2.5 लिटरच्या आसपास याचा रिझर्व वगैरे पाहायला मिळतो आणि ॲव्हरेज ही गाडीचं कमीच पाहायला मिळणार आहे. तर असं काही गाडीचं ओव्हरऑल सगळं डिझाईन वगैरे तुम्ही या गाडीमध्ये पाहू शकता. आणि गाडीची जी किंमत आहे डेफिनेटली त्यापेक्षा जास्त किंमत आहे, पण गाडीचं जे लुक आहे आणि बाकी सर्व गोष्टी आहेत त्यानुसार ठीक वाटतोय मला प्राइसिंग वगैरे. तर गाडीमध्ये तुम्हाला इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर जे गाडी आहे ते फुल्ली डिजिटल काही टॉप मॉडेलमध्ये पाहायला मिळेल आणि बाकीमध्ये सेमी डिजिटल वगैरे पाहू शकता तुम्ही. तर बाकीचे तुम्हाला गाडीमध्ये हँडल बार वगैरे तुम्ही पाहू शकता, ते पण गाडीमध्ये खूप छान दिलेलं आहे. त्याचे जे बटन्स आहेत, बटन्स पण तुम्हाला छान दिलेले आहेत, जसं तुम्ही मेटेओरमध्ये वगैरे पाहिलेत. आणि आता नवीनवाल्या गाडीमध्ये पण तुम्हाला असे सर्व काही बटन्स वगैरे पाहायला मिळतात. तर या गाडीमध्ये तुम्हाला 2 मोड पण देण्यात आलेले आहेत. एक परफॉर्मन्स मोड आणि दुसरा इको मोड, असे 2 मोड पण आहेत. तर ते टॉप मॉडेललाच कदाचित असतील. बाकी सर्व काही गाडीचं जे डिझाईन आहे थोडंसं मिळतं-जुळतं हंटरशी आहे. कारण याचा एक्झॉस्ट वगैरे बघचाल, इंजिन बघचाल ऑलमोस्ट सिमिलर टू हिमालयन 450. गाडी गाडीमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं सस्पेन्शन. याचं जे सस्पेन्शन आहे खूप जास्ती वेगळं, म्हणजे मोनो सस्पेन्शन तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तुम्हाला फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक सस्पेन्शन मिळते. 41 mm फोर्क तुम्हाला पाहायला मिळतात आणि पाठीमागे तुमचं सस्पेन्शन आहे मोनोशॉक पाहायला मिळतो. दोन्ही सस्पेन्शन आय थिंक शोवाचे आहेत. तिचं सीट आहे, गाडीचं सीट खूप चांगली आहे. जरा थोडंसं आणखीन थोडंसं मोठं असतं तर बरं झालं असतं, पण जेवढं आहे तेवढं आत्तापर्यंत ठीक आहे. गाडीचे जे हेडलाईट आणि टेल लाईट आणि इंडिकेटर्स आहेत सगळे तुम्हाला LED मध्ये पाहायला मिळतात. आणि ही अशा प्रकारची गाडी तुमच्या जवळच्या शोरूममध्ये आता तुमच्या टेस्ट राईडसाठी आणि डिलिव्हरीसाठी उपलब्ध झालेली आहे. तर गाडीची तुम्हाला टेस्ट राईड हवी असेल तुमच्या जवळच्या रॉयल एनफील्ड शोरूमला जा, गाडी बघा, गाडी चालवा आणि तुमचं डिसिजन घ्या. गाडी सिटीसाठी परफेक्ट आहे. गावाकडे वगैरे किंवा टाउन साईडला गाडी जास्त चालणार नाही. तर अर्बन
लोकांसाठी वगैरे अशी ही गाडी प्रीमियम गाडी डिझाईन केलेली आहे. प्राइसिंग पण तसंच ठेवण्यात आलेलं आहे. तर असा सगळा ओव्हरऑल आपल्या गाडीचा रिव्ह्यू होता. एक वॉक अराउंड होता आणि डिटेल थोडीशी माहिती होती. कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आपली आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आपलं चॅनल नवीन आहे. तुम्हाला असेच गाडींचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतात. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चलो, थँक्यू.